मी सध्या ते युट्यूबवर स्क्रोल करताना मला अशा प्रकारचा एक युट्यूब चॅनल भेटला आणि त्या युट्यूब चॅनलवर तर तुम्ही एकदा हा व्हिडिओ बघून घ्या म्हणजे तुम्हाला समजेल. 18व्या शतकात कर्नाटकातील एका छोट्या गावात जन्म झाला. एका अशा मुलीचा जिने पुढे इतिहास बदलून टाकला. हे जे व्हिडिओज आहेत ते आता सध्या जास्त प्रमाणात व्हायरल होत आहेत आणि हे जे व्हिडिओज क्रिएट करण्यासाठी एकदम सिंपल प्रोसेस आहे आणि बऱ्याचशा जणांना माहित नाही की हे व्हिडिओज कसे क्रिएट करायचे. आणि हे जे व्हिडिओचे जे चॅनल्स असतील अशा प्रकारे तुम्ही जर व्हिडिओ बनवून तुमच्या युट्यूब चॅनलवर अपलोड केले तर त्याला मॉनिटाईज कसं करू शकता हे सुद्धा मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. यासाठी व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि हे जे व्हिडिओज आहेत हे व्हिडिओज ऍक्च्युअली मध्ये तुम्हाला माहिती असेल जसं की हनुमानाची कथा आहे, त्यानंतर एखाद्या मंदिराची जी की प्राचीन काळातली कथा असते तशा प्रकारच्या टाईपचे हे व्हिडिओज आहेत, पण कार्टून टाईप मध्ये हे व्हिडिओज येतात आणि याच्यामुळे याला भरपूर सारे व्ह्यूज सुद्धा बघायला भेटतात. आता हे व्हिडिओज बनवायचे कसे, याला इमेज क्रिएट करायचे कसे, व्हॉइस कुठून घ्यायचा, सर्व गोष्टी त्या एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहेत. यासाठी फक्त व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की पहा. डायरेक्ट आपल्या मोबाईलच्या होम स्क्रीन जावा आणि सर्व काही डिटेल्स मध्ये असेल ते जाणून घ्या. आता तुम्हाला याची जी की प्रोसेस आहे ती पूर्णपणे मी प्रोसेस आहे तुम्हाला एक्सप्लेन करून सांगणार आहे. कशा प्रकारे जी काही ती व्हिडिओज क्रिएट करायचे, कशा त्याला अॅनिमेशन याचे सर्व गोष्टी आहेत ते तुम्हाला मी सांगणार आहे. आणि पहिली तर गोष्ट तुम्हाला सांगतो मी मराठीमध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे. याच्यामुळे व्हिडिओ लास्टपर्यंत पहा, एक कमेंट्स करा, व्हिडिओ शेअर करा. एकदम सिंपल प्रोसेस आहे. फक्त काय करायचं आहे, एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही व्हिडिओ विदाऊट स्किप करता पाहिला तर सर्व गोष्टी आहेत त्या तुम्हाला समजणार आहेत. कारण की यात काही काही गोष्टी अशा असतात त्या गोष्टी सर्वात इम्पॉर्टंट आणि त्याच मॅटर करतात तुम्हाला मॉनिटाईज करण्यासाठी. सगळ्यात पहिले तर काय करायचं, मी तुम्हाला सर्व गोष्टी ते एक्सप्लेन करून सांगतो. जसं की सगळ्यात पहिले तुम्हाला सांगतो ChatGPTचा मी यूज केला आणि गुगल जेमिनी. आता सध्या गुगल जेमिनी सर्वात ट्रेंडिंगला आहे आणि गुगल जेमिनी सारखे व्हिडिओज आहेत तशी क्वालिटी तुम्हाला इतर कोणत्याही ॲपमध्ये बघायला भेटत नाही. त्यामुळे मी दोनच ॲप यूज करतो. ओके, तुम्ही कोणतीही वेबसाईट असेल किंवा कोणतीही दुसरी असेल तरी यूज करू शकता. याच्यामुळे डिटेल्समध्ये व्हिडिओ बनवणार, त्यासाठी व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की पहा. सगळ्यात पहिले ChatGPT ॲप असेल ते तुम्हाला इथून ओपन करून घ्यायचं आहे. नसेल तर ॲप स्टोअर किंवा प्ले स्टोअरवरून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता. एकदम फ्रीमध्ये तुम्हाला बघायला भेटेल. त्यानंतर ते थ्री लाईनवरती तुम्हाला क्लिक करतो आणि मी ऑलरेडी मी इथून बघू शकता एक कथा घेतलेली आहे. कशा प्रकारे कथा घेतली ते सुद्धा तुम्हाला डिटेल्समध्ये मी सांगणार आहे. सगळ्यात पहिले तर हे थोडंसं तुम्ही समजून घ्या, कारण की मेन जो की पॉईंट असतो तो ChatGPT वरचाच आहे. सगळ्यात पहिले तर बघू शकता मी काय केलं, 30 सेकंदाची स्टोरी आहे. पण ही स्टोरी काय असं असतं की तुम्ही डायरेक्ट जाऊन जर स्टोरी एखादी सांगितली की महादेव किंवा इतर कोणते असेल, महादेव, गणपती म्हणजे अशा प्रकारे किंवा स्वामींची स्टोरी जर टाकली तर तुम्हाला त्या स्टोरी भेटतात, पण त्या स्टोरी आहेत त्या वेगळ्या भेटतात. कारण की सगळ्यात पहिले तर तुम्हाला सांगतो तुम्हाला स्टोरी पाहिजेत कशा. सगळ्यात पहिले तिथून मी यूट्यूब असेल ते ओपन करून घेतो. ओपन केलं तर एक मी चॅनल तुम्हाला इथून दावतो. हा चॅनल किंवा तुमच्याकडे कोणता इतर चॅनल असेल तो सुद्धा इथे तुम्ही ओपन करून घेऊ शकता. सगळ्यात पहिले तर इंटरनेट असेल ते इथून मी ऑन करून घेतो आणि सगळ्यात पहिले तर तुम्हाला मी एक चॅनल असेल तो माझ्याकडे धावतो. कारण की त्यावर सर्व गोष्टी जसं की आता बघू शकता येते आहे ते थोडंसं लोडिंग घेत आहे. त्यावर सर्व जी काही अशा प्रकारचे जे की व्हिडिओज असतात ते अपलोड केलेले आहेत. मी भरपूर सारे बघितले तर इथून मी जे काही सेव्ह करून ठेवलेला आहे का मी चेक करतो आणि तुम्हाला मी सांगतो. किंवा इथं सर्च बारमध्ये आपण बघूया तो सर्च करून येतो का. ओके, आता मी इथून थोडंसं सर्च केलं तर तो चॅनल बघू शकता इथे आलेला आहे. आता इथे आलाय तर आता इथे बघू शकता व्हिडिओज बघू शकता किंवा शॉर्ट सुद्धा व्हिडिओज आहेत. पण शॉर्टला व्ह्यूज बघू शकता 1 लाख, 3 लाख, 4 लाख अशा पद्धतीने व्ह्यूज आहेत. आणि त्यानंतर बघू शकता 223 व्हिडिओमध्ये 19 लाख सबस्क्राईब आहेत. ओके, आणि हा चॅनल मला वाटतं मॉनिटाईज नसेल कारण की ते मॉनिटाईज जॉईनचं ऑप्शन नाही. पण मी तुम्हाला सांगतो मॉनिटाईज कसा करायचा. ओके, सगळ्यात पहिले तर इथून बघू शकता काय लिहिलं आहे बघू शकता जी की अशा प्रकारच्या कथा आहेत म्हणजे वेगवेगळ्या कथा आहेत. जसं की आता एखादी प्ले केली समजा, आता मला ह्या आवडल्या, प्ले केल्यानंतर बघू शकता ॲड लागली. ओके, म्हणजे चॅनल मॉनिटाईज असू शकतो. त्यानंतर दुसरं एखादी गोष्ट आता मला ही स्टोरी आवडली. ओके, तर आता बघू आवाज कमी करून घेतो. ओके, आता हा चॅनल मॉनिटाईज. ओके, आता समजा मला ही स्टोरी एखादी कोणती स्टोरी घ्यायची यातील मला यातली कोणती आवडली समजा स्टोरी. जसं की आता बघू शकता इथे भरपूर साऱ्या स्टोरी आहेत. यातील कोणती आवडली किंवा ऑलरेडी मी एक स्टोरी घेतली तर तुम्हाला काय करायचं, इथे थ्री लाईनवर इथे क्लिक करा, शेअर बटनवर तुम्हाला क्लिक करायचं आणि कॉपी लिंक करून घ्यायचा आहे. आता ऑलरेडी माझ्याकडे हा चॅनल होता म्हणून मी तुम्हाला सांगितलं जी लिंक आहे ती मी इथून अशा प्रकारे कॉपी केली आहे. किंवा ही असेल तर इथून मी शेअर बटनवर क्लिक करतो, याला ती कॉपी करून घेतो आणि त्यानंतर तुम्ही बॅक या आणि डायरेक्ट तुमच्या मोबाईलमधलं क्रोम ब्राउझर ओपन करा आणि इथे सर्च बारमध्ये जायचा आणि येथे तुम्हाला सर्च करायचा काय बघू शकता. इथे मी तुम्हाला सांगतो जशा पद्धतीने यूट्यूब बघू शकता, यूट्यूब आणि इथं स्क्रिप्ट नुसतं तुम्ही आज सर्च केलं तर यूट्यूब बघू शकता स्क्रिप्ट असं सर्च करा. त्यानंतर पहिलीच वेबसाईट तुम्हाला इथे भेटते, याच्यावर क्लिक करा आणि जी लिंक तुम्ही कॉपी केली ते फक्त इथे पेस्ट करा आणि गेट अ फ्री ट्रान्सलेशनवर क्लिक करा. आणि त्यानंतर येथे तुम्हाला व्हेरीफाय करायचं आहे. व्हेरीफायसाठी लई वेळ घेत नाही, एकदम सिंपल आहे. ही व्हेरीफाय स्टेप तुम्हाला करून घ्यायची आहेत. जसं की आता बघू शकता व्हेरीफायला थोडंसं लोडिंग घेत आहे कारण की
इंटरनेट जर फास्ट असेल तर लगेच होतं. जसं की आता बघू शकता इथून मी ते व्हेरीफाय करून घेतलेलं आहे. बघू शकता व्हेरीफाय सक्सेसफुली वेट फॉर यूट्यूब ट्रान्सलेशन बघू शकता. ओके, त्यानंतर जी स्क्रिप्ट आहे ती पूर्ण तुम्हाला लिहून आली आहे, त्याला फक्त तुम्हाला कॉपी करून घ्यायचं आहे. ते कॉपी बटन आहे, याच्यावर क्लिक करून तुम्ही सर्व स्क्रिप्ट असेल ते अशा प्रकारे ते कॉपी करून घेऊ शकता. जी की आता बघू शकता ते कॉपी केले. ओके, अशा प्रकारे सर्व स्क्रिप्ट आहे ती तुम्हाला कॉपी करायची आहे. त्यानंतर फक्त ChatGPT वर जावा, स्क्रिप्ट पेस्ट करायची आहे. ओके, आणि खाली काय लिहायचं आहे बघू शकता हिंदीतलं, इस प्रकार जैसे की अलग 30 सेकंद की स्टोरी लिख कर दो. म्हणजे याच्या परस वेगळे ती मला 30 सेकंदाची स्टोरी लिहून द्या. ते कारण की मी शॉर्ट व्हिडिओ बनवणार होतो, लॉंग नाही. ओके, त्यानंतर बघू शकता 30 सेकंदाची दमदार स्टोरी मला लिहून दिल्या, जी की अशा प्रकारे. ओके, आणि त्यानंतर मी काय केलं, आता काय केलं आहे की ह्यात मी सांगितलं की इमेजचं जनरेट करण्यासाठी इमेजचा प्रॉम्प्ट आणि डायलॉग हे दोन्ही वेगवेगळे घ्या. ओके, डायलॉग बघू शकता अशा प्रकारे आणि इमेजचा प्रॉम्प्ट आहे तो वर आहे. त्यानंतर दुसरा सीनचा सुद्धा अशा दिला, तिसरा, चौथा. त्यानंतर तुम्हाला काय करायचं, आता इमेज सगळ्यात पहिले जनरेट करून घ्यायचे, कारण की व्हिडिओमध्ये कन्वर्ट करण्यासाठी इमेज लागणार आहेत. तर इमेजचा प्रॉम्प्ट आहे तो तुम्हाला कॉपी करायचा आहे आणि डायरेक्ट गुगल जेमिनी ॲप जर तुमच्या मोबाईलमध्ये नसेल तर प्ले स्टोअरवरून डाउनलोड करून घ्या. आणि जी जेमिनी ॲप असेल ते तुम्हाला इथून ओपन करून घ्यायचं. जसं की आता इथे जेमिनी ॲप आहे बघू शकता. ओके, तर मी आता जेमिनी ॲप आहे ते इथून ओपन करून घेतो. ओपन केल्यानंतर तुम्हाला क्रिएट इमेजचा ऑप्शन सिलेक्ट करून जो प्रॉम्प्ट कॉपी केला आहे तो पेस्ट करा आणि सेंड करा. त्यानंतर तुम्हाला ते जेमिनी आहे तो प्रॉपर तुम्हाला इमेज आहे तो क्रिएट करून देणार आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, काय केलं आहे 3D कार्टून स्टाईल सिनेमॅटिक अल्ट्रा डिटेल्स असं मी लास्टला लिहिलं आहे. कारण की तुम्ही जर कार्टून टाईपमध्ये बनवणार असेल तर कार्टून टाईपमध्ये घेऊ शकता, किंवा तुम्हाला डॉक्युमेंटरी टाईपमध्ये जर हवे असतील तर डॉक्युमेंटरी टाईपमध्ये घेऊ शकता. जसं की आता बघू शकता अशा प्रकारे आपल्याला इमेज आला, फक्त याला ती सेव्ह करून घ्या. आणि अशा प्रकारे तुम्हाला प्रत्येक इमेज असेल तो तुम्हाला क्रिएट करून घ्यायचा. ओके, आता मी एक केला, अशा प्रकारे माझे भरपूर सारे आहेत मी ऑलरेडी केले आहेत. ओके, आणि आता याला व्हिडिओमध्ये कन्वर्ट कसं करायचं ते तुम्हाला मी सांगतो. याच्यासाठी काय करायचं, सगळ्यात पहिले ते ChatGPT जी की असेल ते बघू शकता याच्यावर जायचं. त्यानंतर इथे बघू शकता 12व्या शतकात कर्नाटकातील एक छोट्याशा गावात जन्म झालेले एक अशी मुलीचे जिने पुढे इतिहास बदलून टाकला, हा पहिला डायलॉग आहे. तर ह्याला इथून अशा प्रकारे ते तुम्हाला कॉपी करून घ्यायचा. कॉपी केल्यानंतर फेरशी तुम्हाला ते जेमिनी ॲपमध्ये जायचं, कारण की जेमिनी ॲपच्याच मदतीतून तुम्ही कोणताही व्हिडिओ तो क्रिएट करू शकता. त्यानंतर काय करायचं, एक गोष्ट लक्षात ठेवा, इमेजचा जे काही ऑप्शन आहे तुम्हाला दिसत असेल तर या प्लसवर क्लिक केलं तर तुम्ही काय करू शकता, इथून जी काही इमेज अपलोड करू शकता. पण इथे व्हिडिओचा ऑप्शन अजून दिसत नाही, तर यासाठी काय करायचं, लाईनवर क्लिक करा आणि न्यू चॅट आहे ते क्रिएट करून घ्या. त्यानंतर तुम्हाला काय करायचं, ते बघू शकता खाली ॲरोचा ऑप्शन भेटतो. ओके, याच्यावर तुम्ही क्लिक करा, क्रिएट व्हिडिओचा ऑप्शन आहे हा सिलेक्ट करून घ्या. त्यानंतर प्लस बटनवर क्लिक करा, गॅलरीमध्ये जाऊन जो आता इमेज तुम्ही सेव्ह केलेला होता तो इमेज आहे तो अशा प्रकारे ॲड करा आणि प्रॉम्प्ट खाली पेस्ट करून सेंड बटनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर सर्व जे काम आहे ते मोर गुगल जेमिनी करणार आहे. बघू शकता इथं सेंड केलं. सर्व जे काही गोष्टी असतील त्या सर्व डिटेल्समध्ये आहे ते बॅकग्राऊंड म्युझिक असेल, जो आवाज असेल, सर्व गोष्टी आहे ते ॲड करणार आहे. ओके, आता व्हिडिओ कसा क्रिएट करायचा हे सर्व गोष्टी आहे ते तुम्हाला समजले असतील. आता मेन पॉईंट येतो मॉनिटाईज कसं करायचं, हे एक गोष्ट लक्षात ठेवा. मॉनिटाईज जर तुम्हाला चॅनल करायचा असेल तर मी तर तुम्हाला सरळ सांगेन काय करायचं, असा व्हिडिओ क्रिएट करून घ्या. मी काय म्हणत नाही, व्हिडिओ तुम्ही अशा AIच्या मदतीतून क्रिएट करा आणि नंतर कोणत्याही एडिटिंग ॲपमध्ये जाऊन याचा आवाज आहे तो पूर्ण रिमूव्ह करा आणि तुम्ही स्वतःचा त्यात आवाज द्या, स्वतःचा सुरुवातीला फेस द्यावा. ह्या दोन गोष्टी प्रॉपर तुम्हाला लागणार आहेत, कारण की YouTube आता चॅनल मॉनिटाईज करत नाही. बरेचसेच AIचे चॅनल आहे ते डिमॉनिटाईज झालेले आहेत आणि माझा स्वतःचा अनुभव आहे. माझा एक चॅनल आहे तो आत्ता 1-2 दिवसापूर्वी आहे तो डिमॉनिटाईज झाला आहे, कारण की त्यात AIचा व्हॉइस होता. याच्यामुळे मी सरळ सांगतो AIचे चॅनल काय काय मॉनिटाईज होतात, काय काय डिमॉनिटाईज होतात. याच्यामुळे त्यात तुमचा व्हॉइस तर पाहिजे नाही तर फेस तर पाहिजे. या दोन गोष्टी तुम्ही त्यात ॲड करा, तुमचा चॅनल आहे तो 100% मॉनिटाईज होणार आहे. तुम्हाला बाकी काही सुद्धा करण्याची गरज नाही. जसं की आता बघू शकता इथे जनरेट युअर व्हिडिओ आपला जनरेट होत आहे. ऑलरेडी मी जनरेट केला. जसं की आता गॅलरीमध्ये मी तुम्हाला दाखवतो, कारण की याला इथे 10 ते 15 मिनिटाचा वेळ लागू शकतो. जसं की आता बघू शकता इथून जी की आहे एक व्हिडिओ मी जनरेट केला. जसं की आता बघू शकता इथून जी की हा व्हिडिओ आहे. ओके, तर आता हा व्हिडिओ बघू शकता कशा प्रकारे तो जनरेट झाला. जन्म झाला एका अशा मुलीचा जिने पुढे इतिहास बदलून टाकला. बघू शकता आता 12व्या शतकात कर्नाटकातील एका छोट्या गावात जन्म झाला एका अशा मुलीचा जिने पुढे इतिहास बदलून टाकला. बघू शकता अशा प्रकारे ते तुम्ही व्हिडिओ क्रिएट करू शकता. एकदम सिंपल आहे, जास्त काही सुद्धा अवघड नाहीये. सर्व स्टेप बाय स्टेप प्रोसेस सांगितलं, मॉनिटाईज कसं करायचं हे सुद्धा सांगितलंय. सर्व गोष्टी त्या डिटेल्समध्ये मी सांगितलेल्या आहेत. व्हिडिओ थोडासा मोठा झालाय, पण ज्या काही गोष्टी असतील त्या डिटेल्समध्ये मी सांगितल्यामुळे तुम्हाला सर्व गोष्टी त्या समजल्या असतील. हा होता आजचा व्हिडिओ. आवडत असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा. तर चला आपण भेटू उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग आणि मजेशीर अशा व्हिडिओमध्ये.